नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 10 मेचा मस्त खमंग आणि खुसखुशीत असा भाग तुम्ही ऐकत आहात. तर बघा, हा जीवा आधीच चिडलेला असतो, टेन्शनमध्ये असतो. आता नंदिनी त्याला विचारायला लागते पुन्हा, काय झालं ऑफिसमध्ये जीवा, तुम्ही काय एवढे टेन्शनमध्ये आहात. आता याला सारखी काव्य आठवते आणि तो नंदिनीवर वसवस करत असतो. अंथरूण टाकता टाकता तो नंदिनीला म्हणतो, एक बोलू का तुला नंदिनी, काहीतरी दुसरं बोल, नाही तर काही बोलूच नकोस. नंदिनी लगेच म्हणते, अहो नाही, सॉरी, इट्स ओके, ठीक आहे. बरं, आपण दुसऱ्या विषयावर बोलूयात का, एक विचारू का तुम्हाला. जेव्हा तिला म्हणतो नको, नंदिनी म्हणते, अरे वा, मग ते विचारतेस. भारी वाटलं हे ऐकायला. त्यावर नंदिनी म्हणते, मला सांगा तुमचं नाव जन्मजेय कोणी ठेवलं. आता नंदिनीने हा प्रश्न विचारला जीवा तिला आधी लुक देतो आणि वैताग आल्यासारखी रिॲक्शन देतो. नंदिनी म्हणते, का हो, काय झालं जीवा. जीवा म्हणतो, हा कुठला प्रश्न आहे, मुळात जन्मजेय नाव का ठेवलं हा प्रश्न असायला हवा ना तुझा. बरं ठीक आहे, सांगतो मी तुला, ते माझ्या पत्रिकेत आलं होतं ना, म्हणून ठेवलं नाव. आणि तसंही वसू आत्याला घसघशीत नाव ठेवायचं होतं ना, म्हणजे माझ्यावर किती प्रेम आहे तिचं हे तिला दाखवायचं होतं ना, म्हणून तिने हे नाव ठेवलंय. त्यावर नंदिनी म्हणते, अय्या पण जन्मजेय नाव किती गोड आहे नाही. आता जीवा म्हणतो, कसलं आलं गोड बीड नाव, अगं माझ्या शाळेत असायला हवं होतं तू, मग तुला कळलं असतं की माझं नाव आणि माझ्या नावाचं भरीत कसं तयार केलं शाळेतल्या मुलांनी. नंदिनी म्हणते, काय सांगताय जीवा. त्यावर जीवा म्हणतो, मग काय खोटं सांगतोय का, नाव ठेवलं वसू आत्यानी आणि शाळा संपेपर्यंत पोरांनी मला नावं ठेवली. नंदिनी म्हणते, अरे वा, काय काय नावं ठेवलीत सांगा ना जीवा. जीवा म्हणतो, अगं नको राहू दे, तू उगाचच मला त्या नावावरनं चिडवत राहशील. नंदिनी म्हणते, नाही ना जीवा, सांगा ना मला काय नावं ठेवली, सांगा ना, नाही चिडवणार मी, प्लीज सांगा ना प्लीज. नंदिनी लाडी गोडी त्याला विचारतेस. आता जीवा म्हणतो, मला मुलं जन्मठेप चिडवायचे. नंदिनी लागते हसायला आणि म्हणते, जन्मठेप, बापरे, सॉरी, पण काहीही सांगताय तुम्ही, चला खोटं नका बोलू, एवढं खोटं कोणी बोलायचंच नसतं. जीवा म्हणतो, एक मिनिट नंदिनी, तुला काय वाटलं मी खोटं बोलतोय मी. आता तो पटकन तिच्या जवळ बसतो जाऊन आणि म्हणतो, अगं माझ्या वर्गातल्या मुलांना विचार, अगं रोज मुलं नवीन नावं ठेवायची मला. एक मुलगा तर मला काय म्हणायचा माहितीये का, जन्मजेय नाही तर जंग में जा असं म्हणायचा. नंदिनी लागते हसायला, अगं बाई खरंच की काय. आणि आता इथे ना प्रेक्षकांनो, त्या मालिकेचं टायटल शीर्षक त्यांनी वाजवलं आणि या दोघांच्या गप्पा रंगल्या असं त्यांनी दाखवलं. म्हणजे पुढे ते काय बोलले ते काही ऐकवलं नाही त्यांनी, फक्त इथे मालिकेचं टायटल सॉन्ग ऐकवत आहे, जे बघायला, ऐकायला आणि यांचा सीन एन्जॉय करायला फार भारी वाटतंय. आता नंदिनी अगदी प्रेमाने जीवाच्या सगळ्या गोष्टी ऐकत असते आणि जीवा पण तिला सगळ्या गोष्टी खूप फ्रँकली बोलत असतो. ते सगळं ऐकता नंदिनीची तंद्री लागते जीवाकडे बघण्यात आणि मग एकदम नंदिनी विचारते, जीवा पण जन्मजेय या नावाचा जीवा कसा झाला. आता जीवा म्हणतो, हो नंदिनी, ती तर एक वेगळी स्टोरी आहे अगं. काय झालं, ॲडमिशनच्या वेळेला कॉलेजमध्ये असताना एका मुलीने ना मला पेन मागितलं आणि ती मला रिटर्न करत होती आणि रिटर्नमध्ये तिने मला नाव विचारलं थँक्यू म्हणायसाठी. तेव्हा मला अचानक माझ्या तोंडी जीवा असं नाव आलं आणि मी तिला जीवा देशमुख असं नाव सांगितलं आणि अचानक मला हायसं वाटलं ग आणि तेव्हा मी स्वतंत्र झालो बघ. असा होता माझा प्रवास जन्मजेय ते जीवापर्यंतचा. नंदिनी आता टाळ्या वाजवते आणि म्हणते, वा मस्त. आता जीवा म्हणतो, अगं काहीतरीच काय नंदिनी, टाळ्या वाजवणे इतकं काय स्पेशल आहे हे. नंदिनी म्हणते, का नाही स्पेशल, खूप स्पेशल आहे. जीवा तुम्हाला माहिती नाहीये, पण आपलं लग्न झाल्यापासून तुम्ही पहिल्यांदा माझ्याशी एवढं भरभरून बोललात. आणि जीवा एकदम तिच्याकडे बघतच राहतो, अरे खरंच की मी हिच्याशी किती फ्रँकली बोललो. आणि एवढाच काय तो सीन दाखवला या दोघांचा, पण मस्त होता. आणि तो झोपी जातो आता जीवा. इकडे या काव्याची तगमग असते चालू, कारण पार्थ तिच्याशी आज बोलतच नसतो ना, तिला सवय झाली आहे प्रेक्षकांनो रोज पार्थने पुढे करायची, म्हणून हिचा प्रॉब्लेम झाला. काही लोकांना सवय असते ना अट्रॅक्शन क्रिएट करायची, थोडीशी आपली गंमत. तर बघा, आता काव्या विचार करते की हे एवढे का गप्प बसलेत, लग्नानंतर पहिल्यांदाच बघते मी एवढं गप्प बसलेलं, काय विचारू का त्यांना. पण जाऊ द्या, काही विचारायची सोयच नाहीये. काही बोलले तर काय करू, मी जाऊ का त्यांच्यापाशी, विचारू का त्यांना. आता ही तिचं अंथरूण पांघरून घालते, कपड्यांच्या घड्या घालते आणि असा विचार करते कड्या घालता आणि पुन्हा पाठ शांत बसलेला हिला काही सहन नाही होते. आता बायको ती बायकोच असते म्हणा.
तर आता पुन्हा ती विचार करते, नाही नाही हे जरा जास्ती शांत बसलेत, हे काहीच बोलत नाहीये, कसं काय एवढे शांत बसले असतील, आल्यापासून बघते जरा गप्पच आहेत. आता पुन्हा त्याच्या जवळ जाते बरं का, बसलाय ना बिचारा गपचूप, बसू द्या ना त्याला, पण नाही. आता पुन्हा तिला वाटतं, नेहमी विचारत असतात प्रोटीन शेक हवंय का, कॉफी हवंय का, पण आज फारच गप्पा बसले बाई, जाऊ दे आता मीच विषय काढते आणि यांना बोलतं करते. आता त्याच्या जवळ जाते बरं का, त्याच काम करत असतो तो बिचारा. ही त्याच्या जवळ जाऊन म्हणते, पार्थ काय झालंय तुम्हाला, बट एनिवे थँक्यू. आता तरी पण पार्थ काही रिस्पॉन्सच देत नाही, हिचा पचका होतो. तरी पुन्हा म्हणते, अहो ते तुम्ही मला माझा फोन आणून दिलात ना कॉलेजमध्ये, त्याच्यासाठी थँक्यू. आता हिनं पुन्हा विषय उचकटून काढला बरं का, तो बिचारा विसरला होता. पण आता पुन्हा त्याच्या लक्षात आलं की ही त्याच्याशी खोटं बोलली सकाळी. आता ते पुन्हा व्हिज्युअलाइज केलं आपल्याला तिथे, आणि तो पार्थ अजून टेन्शनमध्ये येऊन जातो. पण तरी काव्या विचार करते की हे का बोलत नाहीये माझ्याशी, मी एवढ्या यांना थँक्यू म्हणते तरी काही रिस्पॉन्स देत नाहीये, किती भाव खाऊ लागले हे, जाऊ दे मी कशाला बोलू यांच्याशी, मी कशाला विचार करू यांचा, गेले उडत, मी पण काव्या आहे काव्या. आता असा विचार करून ही पुन्हा तिच्या कामाला लागते. पण कुठं चैन बसतं हिला, कारण हिचा भाव डाऊन झालाय ना. आता पुन्हा कपड्याच्या घड्या घालताना बडबड करायला लागते, चला काव्या झोपूयात, झोपेची वेळ झाली. बाप रे, पाठ तर दुखते माझी, पण आता मलाच खाली झोपावं लागल ना, काय करणार, झोपते बाई मी बिचारी. मुद्दाम त्या पार्थला इमोशनल ब्लॅकमेल करते बरं का. आता पार्थचं लक्ष आहे तिच्याकडे. आता लगेच पुन्हा बडबड करते मनाशी, काव्या काय करणार, तुलाच झोपावं लागणार आहे खाली, झोप बाई काव्या, झोप खाली. स्वतःच्याच मनाशी बोलून घेते. याचा अर्थ एवढाच प्रेक्षकांना की बायकांना शांत वातावरण सहन होत नाही घरात. एक गंमत करते बघा. आता तरी तो भाव देत नाहीये हिला पार्थ. मग त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, काय झालं तुम्हाला, काय प्रॉब्लेम काय तुमचा, नाही हे अशी मुंडी नका हलवा, सांगा बोला काय प्रॉब्लेम झालाय तुम्हाला, बोला ना. तरी हा काही बोले ना. काव्या म्हणते, काय हो तुमचा बडबड करणारा हा फोन अचानक सायलेंट मोडवर का गेलाय तो, नाही म्हणजे काय झालंय तुम्हाला पार्थ, बोला ना हो. अहो तुमचं शांत बसणं मला त्रास द्यायला लागलाय बरं, आता बोला ना काहीतरी पार्थ प्लीज. आता पार्थ हळूच म्हणतो, काय बोलू. मग काव्या म्हणते, एनिथिंग बोला. मला तुम्ही ते बोलत असताना नेहमी नख बाहेर काढलेली मांजर असं काहीतरी चिडवा ना मला, तुम्हाला मी फुल परमिशन देते, काय हवं ते चिडवा हो मला. पण तरी पार्थ काहीला भाव देईना. मग काव्या म्हणते, मग एक काम करा ना, ते चिडवा, ते नाईट क्रीमवालं क्रीम, ते डे नाईटवालं क्रीम तुम्ही वापरता का, सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलं जाणारं क्रीम ते काहीतरी वापरता का, किंवा बोलता का त्यावरनं काहीतरी डिस्कस करता का. पण नाही बाबा, तरी पण पार्थ हिच्याशी काही बोलेच ना. ही बोलून कंटाळली. आता शेवटी ती विचार करते, बरं जाऊ द्या हे पण नको का, मग आता काय बाई. मानिनी काकू त्या काही बोलल्या का तुम्हाला आज, म्हणजे तुमची आई हो काही बोलल्या का आज तुम्हाला, काही त्यांनी शिकवलं का, काही सांगितलं का तुम्हाला. नाही म्हणजे माझी आई असं म्हणाली, माझी आई तसं म्हणाली, माझी आई सांगते म्हणून, माझ्या आईने सांगितलं म्हणून, असं काही तुम्हाला आज बोलल्या नाही का मानिनी काकू. पण नाही बाबा, तरी पण पार्थ जरा चिडलेलाच आहे. त्याचं चिडणं स्वाभाविक आहे प्रेक्षकांनो, ही त्याच्याशी खोटं बोलली त्यामुळे तो चिडणं स्वाभाविक आहे. शेवटी ही चिडते आणि म्हणते, बोला ना पार्थ काहीतरी, तुमची शांतता आता हैराण करते मला, बोला 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 बोला. आता शेवटी तो हळूच बोलतो, आपण काही बोललो, समोरच्यासाठी खूप काही केलं तर आपली किंमत राहत नाही, हे कळलंय आता मला. हे मात्र तो फार छान बोलला आणि काव्याला ते बरोबर खटकलं. काव्या म्हणते, ओ अच्छा असं तुमची आई म्हणाली का तुम्हाला. मग पार्थ खूप हर्ट झालेला असतो. तो म्हणतो, नाही असं मी स्वतःच म्हणतोय आणि असं माझी आई म्हणत नाहीये. आता असं बोलून तो त्याचं काम संपवतो, लॅपटॉप बंद करतो, चष्मा ठेवून देतो आणि झोपी जातो. आता काव्या पुन्हा त्याच्या मागे जाते आणि म्हणते, पार्थ अहो काय झालंय तुम्हाला. कदाचित आता काव्याला कल्पना आली असावी की तो खूप हर्ट झालाय, पण तरी ती त्याच्या मागे जाते आणि म्हणते, काय झालं पार्थ, अहो तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये हो, काय झालंय बोला ना, तुम्ही नाराज झालात का. पुन्हा अशी जवळ जाते त्याच्या आणि म्हणते, ऐका ना पार्थ, अहो माझं काही चुकलं का. मग लगेच पार्थ म्हणतो, तुमचं कधी काही चुकतं का काव्या माझंच चुकायला लागलंय हल्ली आजकाल. आता तो खूप हर्ट झालाय हे त्याच्या आवाजावरनं हिच्या लक्षात आलंय. त्यावरती म्हणते, बाप रे खरंच का हो पार्थ, तुम्हाला राग आलेला दिसतोय, नाही म्हणजे खरोखर राग आलाय का. आता पार्थ म्हणतो, राग आला मला तर तुम्हाला काय फरक पडणार आहे. त्यावर काव्या म्हणते, हो बरोबर आहे तसं तुमचं, मला काही फरक पडणार नाहीये, पण कसं आहे ना,
झोपताना कोणी उदास झोपू नये असं माझे बाबा म्हणतात. अहो असं बघू नका हो, जसं काही पंजा मारायला येताल असं नका बघू ना माझ्याकडे. ओ पार्थ सांगा ना काय झालंय तुम्हाला? अहो तुम्ही मगाशी जेवलात पण नाही, मी बघितलं. पार्थ म्हणतो तुम्ही जेवलात का? काव्या म्हणते हो मी जेवले, पण तुम्ही नाही जेवलात ना नीट ते विचारते. बरं सोडा सगळं, मला ना आता माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्हाला भूक लागली आहे का? जरा काही खाता का? मी आणू का तुमच्यासाठी काही? का कॉफी आणू? मिल्कशेक आणू का? काही हवंय का? तुम्ही माझ्यावर चिडलात का? आता एवढे सगळे प्रश्न विचारल्यावर हा नेमकं कोणत्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे? कमालेचे बाई पाडची. असो, आता पुन्हा काव्या म्हणते अरे बापरे, आता हा राग खूपच हट्टी दिसतोय. काही केलं जाणार नाही वाटतं हा राग. आता काय करायचं बरं? काव्या, आता या रागावर एकच सोल्युशन आहे. म्हणजे मला हे सगळं भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एका आर्किटेक्टने शिकवलंय. हे जे सोल्युशन आहे ना, हे मला पार्थ देशमुखांनी शिकवलंय. त्यांचं नावच येते. बरं ठीक आहे. आता ना मी उलटे आकडे 10, 9, 8, 7 आता काव्या असे आकडे मोजणार. तेवढ्यात पार्थ आता तोंडावरून चादर घेऊन टाकतो आणि काव्याचा अपमान होतो. ती पुन्हा ती चादर काढायचा प्रयत्न करते, पण पार्थ आणखीन चादर अशी घेतो डोक्यावर. त्यामुळे काव्याला आता रिस्पॉन्सच दिला नाहीये त्याने, त्यामुळे ती चिडली आहे. आणि नंतर ती जाते आता हॉलमध्ये सासरे बसलेले असतात आणि सासूबाई सुद्धा. पण त्या दोघांचा आधीच रोमॅन्स सुरू असतो बरं का प्रेक्षकांनो. कारण त्यांनी आईस्क्रीम बिस्क्रीम काढलेलं आहे. सगळेजण झोपलेत आणि हे मस्त म्हातारी एन्जॉय करताय. छान वाटतं असं कधीतरी बघायला. तर असो, आता हे वारचे आई बाबा तिथे बसलेले आहेत. थोडक्यात सांगायचं तर काव्या जाते आता हॉलमध्ये. या सासूबाई तिथे आईस्क्रीम घेऊन आल्या आहेत आणि म्हणतात चला हे घ्या तुमचं कुल्फी आईस्क्रीम, तुम्हाला आवडतं ना? आणि देशमुख जरा बेताने खा बरं का. आता तेवढ्यात त्या मानिनी ताईंना त्यांच्या बहिणीचा फोन आलाय. त्या म्हणतात अगं बाई विभाताईचा फोन आला हो. आता ते म्हणतात ए बाई अगं उचलू नको तुझ्या बहिणीचा फोन, बसशील रात्रभर गप्पा हाणीत. त्या म्हणतात अहो असं काय बोलताय, माझ्या बहिणीचा फोन आलाय ना. ते म्हणतात अगं नाही ग ए बाई, ती कुल्फी वितळून जाईल ग फोनवर बोलताना. नको फोन सध्या उचलू नको. पण असं कोणी ऐकतं का? म्हणजे माहेरचा फोन आला आणि नवरा सांगतोय उचलू नको, ही कॉमन गोष्ट आहे. पण तरी पण कोणी ऐकत नसतं असं नवऱ्याचं. मानीन ते म्हणतात अहो खूप दिवसांनी आला माझ्या बहिणीचा फोन, मी उचलतेच असं म्हणून त्या बाहेर निघून जातात. मग त्या गेल्यानंतर म्हणजे साईडला जातात बोलायला. आता काव्या येते तिथे आणि ती सासऱ्यांना आईस्क्रीम खाताना बघते आणि ती म्हणते हॅलो बाबा. आता ते म्हणतात काय ग काव्या एवढ्या रात्री जागी? काव्या तिथे पाणी पित असते आणि म्हणते हो बाबा ॲक्च्युली. आता ती सहज विचारते पण विक्रम काका तुम्ही का जागे आहात, एनी इशू? आता ते गंमत करतात आणि म्हणतात अगं इशू हा झालाय की तुझ्या सासूबाईंना त्यांच्या बहिणाबाईचा फोन आलाय ना. काव्या म्हणते बापरे हा इशू झालाय का तुमचा? त्यावर आता ते म्हणतात अगं नाही ग हा इशू नाहीये, पण आता ही कुल्फी वितळून जाईल ना त्या येईपर्यंत, या कुल्फीचा मिल्कशेक होईल ग काव्या. काव्या म्हणते ओ अच्छा हा इशू आहे का? आता ते म्हणतात काय ग काव्या तू का जागी आहेस, पण तुझा काही इश्यू झालाय का? आता काव्याला थोडं खटकतं की आता यांना कसं सांगावं, पण ती गोल गोल फिरून सांगतेच बघा. काव्या म्हणते नाही बाबा तसं काही नाही. आता पारचे बाबा म्हणतात ए काव्या तुला कुल्फी आवडते का ग? काव्या म्हणते हो आवडते ना. मग आता ते म्हणतात चल बस ग सुरू करो. आता काव्या म्हणते नको काका मला नको. पारचे बाबा म्हणतात अगं असं आईस्क्रीमला नाही म्हणत नसतात, पाप लागत असतं. चल बस बरं चल संपव ती कुल्फी. काव्या ती कुल्फी एन्जॉय करते आणि थँक्यू म्हणते पारच्या बाबांना. ते म्हणतात अगं छान आहे कुल्फी खा. मस्त वाटतं ना प्रेक्षकांनो, सासरे असे वडिलांसारखे वागले तर किती फ्रँकली वाटतं घरातलं वातावरण. तर बघा आता ते सहज तिच्या मनातलं ओळखण्यासाठी म्हणतात काय ग काय झालंय काव्या? मग काव्या म्हणते विक्रम काका म्हणजे आजोबा असं मी अज्युम नव्हतं केलं की मी कधी असं तुमच्यासोबत बसून कुल्फी खाईल वगैरे. मग पारचे बाबा तिला छान उत्तर देतात अगं बेटा काव्या अगं प्रत्येक गोष्टीची पहिली गोष्ट ही येतेच ना. मग काव्याला आईस्क्रीम खाता खाता अचानक असं क्लिक होतं की आपण यांच्याशी फ्रँकली बोलायला हवं. मग ती पटकन म्हणते बाबा एक विचारू का तुम्हाला? मग ते म्हणतात हो विचार ना. मग काव्या म्हणते नाही काका म्हणते ती म्हणते काका माझी ना एक मैत्रीण आहे, तिचा एक मित्र आहे, तो तिच्याशी बोलतच नाहीये बघा. मग पारचे बाबा म्हणतात अच्छा असं आहे काय? काव्या म्हणते काय ना मेन प्रॉब्लेम हा आहे
की एरवी तो मित्र सतत सतत बडबड बडबड करून तिला हैराण करून सोडत असतो, पण आता ना असं अचानक शांत बसलाय बघा, बोलेनसं झालाय. आता पाठचे बाबा काय येडे आहे का, त्यांना बरोबर कळलंय की ही तिच्याबद्दलच बोलतेय म्हणून. काव्या पुढे म्हणते, अहो माझ्या मैत्रिणीने विचारलं सुद्धा तिच्या फ्रेंडला की काय झालं, तुम्ही का बोलत नाही आहात. त्यावर तो उत्तर देतोय की तू चुकली आहेस तर तू विचार कर, तू कुठे चुकली आहेस. मग आता पाठचे बाबा अचानक बोलतात, हे कोण बोललं. मग आता लगेच काव्या म्हणते, अहो काका तो मित्र मैत्रिणीचा तो. त्यावर ते म्हणतात, अच्छा बरं तो बोलला का, पण काय ग काव्या, तुझी मैत्रीण कधी तिच्या मित्राला सॉरी बिरी म्हटली का. काव्या म्हणते, छे ती कधीच सॉरी म्हणत नसते आणि तिला काही वाटत नाहीये ना ती चुकली आहे, तिला ते आठवत पण नाहीये ना. पण काय आहे ना की असा अंदाज आहे तिला की तो तिच्यामुळे चिडला असावा. आता पारच्या बाबांना सगळं कळलंय. आता ते हसतात आणि म्हणतात, जरा कॉम्प्लिकेटेडच आहे केस, पण ती मैत्रीण जरा चिडकी आहे का ग. आता काव्या पटकन म्हणते, हो. मग पारचे बाबा म्हणतात, अच्छा आणि काय ग तो मित्र तिचा. काव्या म्हणते, तो नाही चिडत, तो शांत आहे, पण ती मैत्रीणच चिडचिड करत असते, तो जरा चांगलाच वागतो तिच्याशी. पारच्या बाबांना सगळी भानगड कळाली. आता ते म्हणतात, अगं काव्या हे सगळं असंच असेल ना तर एक जेन्युइन सल्ला देतो बघ तुला. म्हणजे बघ म्हणजे हा जो मित्र आहे ना, म्हणजे तुझ्या मैत्रिणीचा ग, म्हणजे तो खरंच एखाद्या मुलीसारखा जर नाराज झाला असेल ना तर चांगुलपणे वागायची सगळी जबाबदारी ना त्या मुलीवर आहे, म्हणजे तुझ्या मैत्रिणीवर ग. म्हणजे अगदी जेन्युइनली शांतपणे तिने तिचा इगो बाजूला ठेवायला पाहिजे आणि त्या मुलाशी बोलायला पाहिजे. काव्या आता विचार करते आणि तिला खटकतं, अरे आपण का माघार घ्यायची. मग आता पारचे बाबा म्हणतात, अगं मगच तो विसरेल ना त्याच्या रागाचं कारण आणि सांगेलही तिला. पण प्रश्न असा आहे की तिची जर इच्छा असेल खरं काय ते जाणून घ्यायची तर तिने सॉरी म्हणावं. लगेच काव्या म्हणते, हो म्हणजे काय जाणून घ्यायचंच आहे ना, म्हणजे माझ्या मैत्रिणीला हो काका, म्हणजे जाणून घ्यायचंय तिला की तो मित्र तिच्यावर का चिडलाय. त्यामुळे आता पारच्या बाबांना कळलं की नेमकं काव्याच्या मनात काय चाललंय. आता त्यावर ते म्हणतात, बघ काव्या तुझ्या मैत्रिणीला माझा सल्ला सांगून बघ. मग काव्या म्हणते, थँक्यू काका, तुम्ही दिलेल्या ॲडवाईससाठी, गुड नाईट, असं म्हणून ती आता निघून जाते आणि पारचे बाबा आता स्माईल करायला लागतात. आता तेवढ्यात मानिनीताई येतात, त्यांचं फोनवरचं बोलणं संपवून, म्हणजे काव्याची आणि त्यांची काही भेट झालेली दाखवली नाहीये. आल्या आल्या त्या म्हणतात, बाप रे उशीर झाला. अहो माहितीये का ताईच्या घरी काय झालं. मग पारचे बाबा हसून म्हणतात, अगं तुझ्या ताईचं सोड, आपल्या घरात काय झालं ते बघ. आणि असं म्हणून ते कुल्फी एन्जॉय करताय. आता मानिनी त्यांना सांगितलं की नाही ते आपल्याला उद्याच्या भागात कळेल, पण आता बघा शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. पहाट झालेली दाखवली आहे त्यांनी आणि नंदिनी आंघोळ करून येते. जीवा असा शांतपणे झोपलेला आहे आणि नंदिनी त्याच्याकडे बघत राहते. आता इकडे पार्थ पण आलाय आंघोळ करून. हे बिचारे दोन अंजाने, यांना काही माहिती नाहीये, अगदी निस्वार्थपणे प्रेम करताय आपापल्या पार्टनरवर. आता ही काव्या सुद्धा अशी झोपलेली असते. मग पार्थ सुद्धा तिच्याकडे बघतच राहतो आणि त्या उन्हाची तिरीप येत असते खिडकीतनं, जी काव्याला डिस्टर्ब करत असते. आता इथे या क्षणाला मला सगळ्यात आधी एका मूवीची क्लिप आठवली. आता कुठला मूवी तुम्ही गेस करू शकाल का. चला मी सांगते, कहो ना प्यार है, या मूवीची क्लिप मला आठवली. आता त्यामध्ये पण असंच तो ऋतिक रोशन खाली असतो आणि ते आमिषा पटेल अशी खेळत असते सावलीशी उन्हाशी, तसं काहीतरी इथे पार्थने केलंय. त्यामुळे तुम्ही इमॅजिन करा की नेमका काय सीन असेल. तर इकडे ही नंदिनी पण सारखी जीवाला अशी बघत असते आणि मालिकेचं टायटल सॉन्ग इथे त्यांनी पुन्हा एकदा ऐकवलंय, लग्नानंतर होईलच प्रेम, असं चालू आहे. तर बघा या सीनवरती त्यांनी, या रोमॅन्टिक सीनवरती त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला बरं का. छान वाटलं की नाही. मग चालता चालता एक लाईक करायला विसरायचं नाही माझ्या रिव्ह्यूला. अगदी रोज आवर्जून हक्काने सांगते तुम्हाला. आणि चॅनललाही सबस्क्राईब करा ज्यांनी नसेल केले त्यांनी. तर बघा आता पार्थने काव्याच्या चेहऱ्यावर अशी उन्हाची तिरीप येऊ नये म्हणून ती खिडकीच लावून घेतली असावी, असं ते उद्या दाखवतील. आता हा एपिसोड संपला. आता पुढच्या भागात बघा या मानिनीताई पार्थला सांगायला जातात, आपल्या शेजारच्या घरात चोरी झाली रे. आता त्या निघून जातात. मग काव्या पार्थला म्हणते, माझ्यावर हल्ला झाला, आपण मानिनी काकूंना सांगून टाकायचं का, दुसरीकडून कळलं तर. आता पार्थ एकदम चिडून म्हणतो, आधी कशाला लपवा छपी करायची मग. त्यामुळे काव्या जरा घाबरली आता पार्थला आणि चुपचाप त्याच्यासोबत गाडीत निघून जाते कॉलेजला. तेवढ्यात रम्या येते आणि म्हणते, अरे
पार्थ तयार नाही झाला का अजून? मग नंदिनी तिची टर उडवते आणि म्हणते, अगं काय झालं माहितीये का, ससा मेकअप करत बसला आणि तेवढ्यात कासव आलं आणि गाडीत बसून निघून गेलं. मला फार असं आलं तिच्या या डायलॉग. नंदिनी रम्याची टर उडवत म्हणते, अगं काय झालं, मी सहज काव्याला बाय करायसाठी खिडकीतून झाकले तर बघते तर काय, पार्थ आणि काव्य सोबत गेले गाडीमध्ये. आता ऑलमोस्ट रम्या कोमात जायची बाकी आहे. बट इफ आय एम नॉट मिस्टेकन प्रेक्षकांनो, रम्या स्वतःला कासव म्हणत होती आणि काव्याला ससा म्हणत होती ना. म्हणजे माझे काही चुकत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. पण मस्त होता की नाही आजचा एपिसोड रोजच्या प्रमाणे. तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात उद्या रविवारी सुद्धा. टेक केअर, धन्यवाद.